तर मंडळी इकडे बघताय आपण ना आपल्या खाडीमधून ही सर्व खेकडे आणलेली आहेत. ही मस्त मोठी खेकडी मिळाली ना. हो चांगली मोठी भेटली. आम्हाला वाटलं काय या वर्षी नशिबात भेटायत का नाही, पण भेटली नशिबात. तर मंडळी इकडे ना आता सर्व जेवायला बसलेले आहेत. आपली पंगतच बसले इकडे मस्त. इकडे ना आपली खेकडा पार्टी चालू आहे. सुविधा कसा झालाय? एक नंबर केला रस्सा एकदम झणझणीत. हा स्पायसी पण आणि मस्त एकदम वाटते. एकदम झणझणीत आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण गेलो होतो खाडीतील खेकडी पकडायला आणि आपल्याला ना आज भरपूर प्रमाणात खेकडी मिळाली. तुम्हाला दाखवतोय ॲक्च्युली केवढी खेकडी आणली ती. आणि आज ना आपण पूर्ण सर्व एक कुटुंब एकत्र मिळून खेकडी पार्टीचा बेत करणार आहोत. तर आता सर्व खेकडी कटिंग वगैरे करायची आहेत. तर मंडळी इकडे बघताय आपण ना आपल्या खाडीमधून ही सर्व खेकडी आणलेली आहेत. ही मस्त मोठी खेकडी मिळाली ना. हो चांगली मोठी भेटली. आम्हाला वाटलं काय या वर्षी नशिबात भेटायत का नाही, पण भेटली नशिबात. हो भरपूर खाडीत म्हणजे आता समा आलाय खेकड्यांचा, पाणी भरतोय त्याच्यामुळे बरीच जण सर्व नेहमी खेकडी पकडायला जातात. 4 दिवसापासून सर्व मुलं चाललेली आहेत. तर ही ना आज आपण म्हणजे आई रस्सा बनवायचा आहे ना. हा रस्सा बनवूया. आणि एकदाच आपली म्हणजे खेकडी पार्टीचा बेत आहे पूर्ण ना. सर्व आम्ही सर्व मंडळी. तर आता साफ करायला सुरुवात करायचं ना. चला. इकडे ना ढेंग्या पण भेटल्या बघा. आहे एक मोठा ढेंग्या आहे, इकडे एक ढेंगे आहे. 2 ढेंगे मिळाले, बाकी सर्व मीडियम साईजचे आहेत. टोटल 11च्या आसपास खेकडे आहेत. आणि हा वाटा मुंबईला कितीला मिळेल? हा 500-600 रुपयाला भेटणार. डझनभर आहेत, म्हणजे डझनभर खेकडे आहेत. चला आता कटिंग करायला सुरुवात करूया. हे बघा सगळी A to Z जिवंत खेकडे आहेत. आता जस्ट आम्ही खाडीतून आणलेले आहेत. असं धरून ठेवतो. मी धरून ठेवू नाही, अरे बाजूचे खेकडे आंगळे मारतील. बाहेर काढतो. एक बाहेर काढूया. हा एक बाहेर काढ आणि ह्याच्यात काढ. एकदा आंगळं पकडलं नाही मग काय नाही. आंगळं मेन पकडाय पाहिजे. मस्त एक आंगळा बघा एक एवढा आहे. आणि हे चप्पल असतात ना गावची खेकडी. ही मोठी एवढी नाही, बारकी जाम चपड. बारकली आहेत ना ती चप्पल असतात. एकदम भरीवात ना. आंगडे पण सुटत नाही. वजन आहे खेकडा. हे बघा आंगडे पण मस्त मोठी साईज आहे आंगड्याची. तुम्हाला दाखवतो. आंगड्याची साईज बघा केवढी मोठी आहे. पेंड मोठं होती सर्व ना. आंगड्याचा आपल्याला ज्यूस बनवायला लागेल ना. आंगड्याचा ज्यूस बनवूया. तो सारामध्ये सर्व म्हणजे वाटून सारामध्ये एक्स्ट्रा घालायला होईल. आता एक करून ना सर्व खेकड्या पण कटिंग करायला सुरुवात करतो. म्हणजे आंगड्या वगैरे सर्व काढून घेतोय. त्याच्यानंतरला त्याचे 2 भाग करू, पेंदी तयार करू. आर्यन पण इकडे आलाय हेल्प करायला. सर्व एक करून ना खेकडे पकडतोय आणि आंगडे तोडतोय. आई पण इकडे तोडते, म्हणजे कसं फटफट लवकर होईल. भेटतात ना. मस्त मजा आहे पोरांची. आमच्या गावाला आता सर्व मुंबईकरी रोज पोरं जातात समुद्रात खेकड्यांना. खेकडी, कालवा, मच्छी, कोलबी सगळ्यांना. आता खास सगळ्याच समाल आहे. तर मंडळी इकडे ना सर्व आपल्या आंगड्या वगैरे तोडून झाल्यात. आता यांना क्लीन करायचंय. इकडे ना गोलू पण आले मदत कराय. सुरवी आहे. सुरवी आंबा खाऊनच आलाय आता बघा. आंब्याचं तोंड पण नाही धुतलं नाही. हो दिवसभर आंबे खात असते ना ब्या. दिवसभर आंबे खाते ना. त्याला बरसन घासून घेते. पुन्हा असं बरसन घासायचं आहे म्हणजे क्लीन होतात. ते कसे चिखल लागलेलं असतं ना, घासला ना नवीन होतात ना. चमकतात. तेवढंच पाणी बघूया किती नवीन झालं. हे खालता जुनार खेकडा आहे. जुनार खेकडा आहे. चला आता इकडे ना सर्व खेकडे आपण कटिंग करायला सुरुवात करतोय. कोयती घेतलेली आहे. 2 भाग करायचे ना. भरलेला आहे. हे बघा फुल भरलेत आतमध्ये मासाने. आतमध्ये पूर्ण असा क्लीन करायचा हा भाग. हे बघा मस्त A to Z सर्वच भरलेलात ना. ही भरलेली आता खेकडी भरलेली भेटतील. हे बघा इकडे ना असे 2 तुकडे करून घेतोय आपण. ही वरची जी शेल आहे ना ती काढणार नाही आहोत, अशीच ठेवणार आहोत.
आमच्याकडे ना हे जास्त काढत नाही, हे काढलं तरी चालेल. इथून ना असं जोर दिला ना की वरची पूर्ण शेल निघून जाते. आम्ही असेच ठेवतो, रस्यामध्ये छान मस्त असं रस्सा छान तयार होतो. तर मंडळी आता ना इकडे संध्याकाळची वेळ होत आलेली आहे, काळोख पडतंय. इकडे बघा संध्याकाळच्या आंघोळीसाठी ना आमच्या इकडे चुलीवरती पाणी पण तापत ठेवलेलं आहे. आणि इकडे ही आपली खेकडी पूर्ण ना अशी क्लीन करून झालेली आहे, 2 भाग करून झालेत. त्या आंगड्या अलगशा केल्यात आपल्याला, म्हणजे ते पाट्यावरती वाटून ना त्याचा रस्सा करायचा आहे. आणि इकडे आई आता वाटप तयार करतेस ना. मी हा कांदा खोबरा भाजून घेतलाय चुलीमध्ये. अच्छा, एक कांदा आणि खोबरा किती घेतलाय? ही 1 वाटी खोबरा घेतलाय. अच्छा, आणि हा मोठा असा कांदा घेतलेला आहे. चुलीवरती ना मस्त आईने भाजून घेतलेला आहे. निकाऱ्यावर हा, निकाऱ्यावरती. निकाऱ्यावर भाजलेला ना कांदा खोबरा मसाला चांगला टेस्टीला लागतो. आणि पाट्यावरचा तर पाट्यावरती ना व्यवस्थित आपल्याला बारीक करायचं आहे आणि पूर्ण तो पाट्यावरती वाटून घ्यायचा आहे. आम्ही गावाला आलो ना की पाट्यावरच जास्त वाटतं. मुंबईला कसा मिक्सरचा नेहमीच खातो ना. बरोबर. मग गावच्या पाण्याची टेस्ट, ह्या मसाल्याची टेस्ट वेगळीच मध्ये. जेवणाला म्हणजे टेस्टच वेगळी लागते. ही कांदा जो चुलीत टाकतो ना त्याची वरची लेअर काढून टाकायची, म्हणजे करपलेली असते ना, हलकासा काळा काळा पडतो. आणि फ्रेश समुद्रातली मच्छी. ही ताजी आताच गेलो होतो, संध्याकाळचा आता समा आलाय त्यामुळे संध्याकाळी गेलो होतो ही खेकडी पकडायला. चला आता सर्व ठेसून घ्यायचंय कांदा खोबरा. पहिला इकडे खोबरा आपण ठेचून घेतोय. दोन्ही गोष्टी व्यवस्थित ठेचून झाल्याच्या नंतर ना त्या बारीक करायच्या, म्हणजे कशा व्यवस्थित त्या बारीक होतात. डायरेक्ट बारीक होत नाही अशा. तर इकडे ना खोबरा बारीक करून झालाय, आता कांदा बारीक करून घेतोय. तर इकडे ना दोन्ही गोष्टी आपल्या मिक्स करून झालेल्या आहेत, बारीक करून झाल्या, म्हणजे ठेचून झाल्याच्या नंतर मिक्स करून ना व्यवस्थित ते आता पाट्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे. इकडे ना पूर्ण बारीक करून झालेला आहे. आई आता मीठ याच्यामध्ये ऍड करते आणि पुन्हा ना मिक्स करून व्यवस्थित वाटून घ्यायचे. आता इकडे ना आपण आंगळ्या सुद्धा बारीक करायला घेतोय पाट्यावरती. यांचा ना आपल्याला आता ज्यूस तयार करायचा आहे, पूर्ण गाळून पूर्ण बारीक करून घ्यायचं पहिले, तर नंतरला वाटून घ्यायचं. इकडे ना पूर्ण आता बारीक करून झालेली आहे ती पाट्यावरचं पण सर्व पाणी घेऊन ना याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून ना आपल्याला सर्व ते पाणी गाळून घ्यायचं आहे. तर इकडे ना आंगळ्याचा पूर्ण ज्यूस आता तयार केलेला आहे आणि इकडे आपला वाटप पण तयार आहे. आता सर्व ना आपण ह्या खेकड्यामध्ये ना मॅरिनेट करायला घेतोय. पहिला काय करते? मसाला घालून घेते. 3 चमच मसाला घालते. ॲक्च्युली मसाल्याच्या बुकीमध्येच ना मस्त फ्लेवर येतो खेकड्याच्या रस्स्याला. आणि हा मेन वाटपाचा मसाला आहे. 1 चमच हळद. हा आपला वाटप केलेला मसाला सर्व घालून घेते. सर्व व्यवस्थित ना मिक्स करून ना ह्यांना जरा थोडा टाइम ठेवायचा लावून, म्हणजे मसाला व्यवस्थित आतपर्यंत लागतो. ॲक्च्युली आपले गावठी खेकडे आहेत खाडीतली, ह्याची चव 1 नंबर लागते. अशी बाजारात भरपूर मिळतात गावठी खेकडी खाडीतली, 500-600 रुपयाला डझनवर. ते घेऊन तुम्ही बनवू शकता, 1 नंबर होतो. आम्ही एकदम ना गावरान पद्धतीमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवतो. सर्व व्यवस्थित ना मसाला लावून घ्यायचा आहे आणि 5 ते 7 मिनटं ना थोडा टाईम असंच ठेवायचं आहे, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. तर मंडळी इकडे ना आता आपल्याला मेन लसणाची फोडणी द्यायची आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटो कांदा काय घालण्याची गरज नाही, फक्त लसणीच्या फोडणीमध्येच 1 नंबर होतो. इकडे ना आता टोपामध्ये आपण तेल तापत ठेवला होता, मस्त तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण घालून घेतो. इकडे ना आता लसणीची फोडणी देऊन झालेली आहे, मस्त तेलामध्ये लसूण फ्राय झाले. इकडे आपण थोडा टाइम ठेवले होते सर्व खेकडे मॅरिनेट करायला मसाला वगैरे लावून. आता सर्व याच्यामध्ये ना टोपामध्ये घालून घेतोय.
इकडे ना सर्व पाणी मिक्स करून व्यवस्थित पुन्हा सर्व मसाला ऍड करायचा आहे. त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेतोय. रस्त्याला आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे. आपण ना टोप भरून मस्त आज रस्सा बनवतोय. इकडे सर्व आंगळ्याचा ज्यूस तयार केला होता तो सुद्धा घालून घेतोय याच्यामध्ये. तर इकडे व्यवस्थित ना सर्व मिक्स करून घेतोय मसाला आतमधला. तेवढा टाइम आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. मीठ घालून घेते आता. मीठ कसा कमीच घालायचा कारण मसाल्यात पण घातलेला आहे आणि ही खेकडी कशी खारट असतात. वाटपामध्ये आपण तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं होतं. त्याच्यामुळे फक्त ना अर्धा ते 1 चमच मीठ घालायचं आहे. तर म्हणजे इकडे ना आता रस्सा रेडी झालेला आहे. चुलीवरून काढलाय बघा. मस्त एकदम शिजलेलं आहे सर्व खेकडी. भरपूर प्रमाणात रस्सा तयार केलाय. तर मंडळी इकडे ना आता सर्व जेवायला बसलेले आहेत. आपली पंगतच बसले इकडे. मस्त इकडे ना आपली खेकडा पार्टी चालू आहे. सगळी आहे. काकी, आई, काकी, अर्णव, आर्यन, सुरती, अक्कू आई, बहिणी, दादा, मोठे आई, भाई बसले सर्व. चला या सर्वांनी जेवायला. इकडे घेतले ते जेवायला. इकडे ना कालवा सुद्धा आहेत. हा खेकड्याचा एक पेंदा घेतलाय आणि इकडे रस्सा घेतलेला. इकडे भाकऱ्या आहेत. आम्ही ना असे पतारवडीचंच घेतलंय आणि रस्सा ग्लासात घेतलाय म्हणजे भांडी घासायचं टेन्शन नाही. शिविता कसा झालाय? एक नंबर केला रस्सा एकदम झणझणीत. हा स्पायसी पण आणि मस्त एकदम वाटते. खूप टायमाचं गावठी खेकडे खाल्ली. हो ते तर आहे. खूप टायमाचं म्हणजे समज वर्षांतच खेकड्याची गावठी खायला भेटली. हा बराच टायमाच्या नंतर. काकी कसा आहे रस्सा? काकी एक नंबर ना. भाईला पण आवडला. इकडे पण सर्व बसलीत. हा काकी कसा आहे? छान ना. खेकड्याचा खूप मस्त झालाय. फक्त एकाची कमी आहे ओमूची कारण की तो एक नंबर आहे आपल्यामध्ये खेकडी खाणार. हा दादा मुंबईला आहे. आपली पत्राई अशी आहे त्याची नंतर पुन्हा खेकडे भरलेली असते 15 हो. त्याच्यात इथे खाय आपल्याकडे टेन्शन नाही. हे खाय. दादाला जास्त करून खेकडे आवडतात. गोलू काही कुठे आहे? बाहेर गेले ना? खाली गेले गोलू जेवायला नाही. चला आता सुरू करूया जेवायला. बघूया रसा टेस्ट करून कशा प्रकारे झालाय ते. एकदम झणझणी झाली. एक नंबर झालेला. तर मंडळी आज ना सर्व आपण कुटुंब एकत्र मिळून मस्तपैकी ना खेकडी पार्टी केली. आता पूर्ण जेवण खावण झालेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केली. आमच्याकडे ना खाडीमध्ये भरपूर खेकडी मिळतात जेव्हा समा असतो तेव्हा. आता खेकड्यांचा कसा समा चालू आहे ना तर भरपूर जण सर्व खाडीमध्ये खेकडी पकडायला जातात आणि त्याच सर्व खेकड्यांची आज तुम्हाला रेसिपी शेअर केली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.